लूका लिवलं धडस खबर 5 अध्याय. एके दिनी येसू गिन्नेसरतू सरसू जवर उभं राहिले तवर पजा एकल्यात एकली ढोगलून घेत देवाचं वाक्यम ऐकाले येसू जवर आली. ते सरसू पाण्या बांधूले राहिले. 2 पडवलात देखटलन. ढिवर त्यातून उतरून त्यांचे ओलल धुवून घेत राहिले. त्यांना ते पडवलात सिमोनूचं होलं एक पडवा वेगून ओड्डूरचून उलस भुत्तूर चलवी म्हणून त्यांना आता हटकून पाडव्यात बसून पज्याले बोध करत राहिलं. त्यांना बोध करणं होल्यापायी तुन पाडव्यात खोलात चालवून मासरे धराले तुमचे ओललात टाका म्हणून सिमोनू संग सांगताने सिमोन मालकदारा रात अख्खई हमे कष्ट पडलू पण आम्हाला काही नाही भेटा. होल्या काही तुझी गोट ऐकून ओलल टाकतो म्हणून त्यांना संग सांगलन. त्याही तसं करून इर्ग मासऱ्यानं आता धरला. त्यासाठी त्यांचे ओलल पिकलून जात राहिले. त्याही दुसरे पडवलाचे नात त्या संग राहिले नात येऊन आम्हाला सायम करा म्हणून त्यांले सलगेल केला. त्याही येऊन ते 2 पडवलात मासरे नाकून भरला. ते वजनीले त्या पडवल बुडा लागले. सिमोन पेतुरू ते देखून येसूचे पायार पडून प्रभू मत सोडून जाई मीन पापात्मुड म्हणून सांगलन. कहाले म्हटल्या त्याई धरले मासरेनाचं ढग देखून त्यांना संग राहिले अख्खी आचार्य पडले. तेसस सिमोनू संग सुगा पोत्तुला काम कराचे जेबदाईची लेखा होली. याकोबू योहानु सुगा आचार्य पडले. तवर येसू भिऊ नको आत्ता पाहिन तुना मासरेनाथ धरल्याच्याने पज्यात मा जव्वर धरून येतस म्हणून सिमोनू संग सांगलन. त्याही पडवलात ओड्डूले आणून त्यांना राहिले अख्खे सोडून देऊन येसू संग गेले. त्यांना एके पट्टणामात राहिले तवर कुष्ठरोग राहिलं एकला माणूस राहिलं. ते येसू तर देखून सागीला पडून प्रभू तुले इष्टम होल्याक मत बेस कर म्हणून त्यांना आता हटकलन. तवर त्यांना हात फगरून त्यात हाबडून माल्ले इष्टमस तुन बेस होय म्हणून म्हणताने कुष्ठरोग त्यात सोडून गेलं. तवर त्यांना तुन कोणा संग सांगण्यास जाऊन त्यांले गवाई राईस तुझं आंग याजकुडाले दाखवून तुन बेस होल्यासाठी मोसे सांगून राहिल्याच्याने कानुकल समर्पिंचू म्हणून आज्ञा दिलन. होल्याक त्यांना गुर्तलं खबर अजून अधिक चवलं. जुग पजाचे गुंपुल त्यांनाचे गोठी ऐकाले. त्यांचे रघुनाथ दौडून घेवाले मिरून येत राहिले. त्यांना प्रार्थना कराले रणात जात राहायचं. एके दिनी त्यांना बोध करत राहताने गलिलया यूदया प्रांतालाटले सगळे गावानातून येरुशलेमूतून आले परिशयुलाचं गुंपून धर्मशास्त्रम बोध कराची बसून राहताने रोगेले नात धड करे तिथलं प्रभूची शक्ती त्यांना आले राहिले. हिगे इटलीक जन माणसं पक्षवातम राहिले एकले माणसात बाजेर वावहत त्यात भुत्तूर आणून त्यांना पुढं ठेवाले देखटला पण पजाचा गुंपू राहिल्यासाठी त्यात भुत्तूर आणाले वाट नाही राहते. घरावर वेगून गुणाल हेडून बाजायकूनच येसू पुढं त्यांचे मध्ये त्यात उतारला. त्यांना त्यांचा विश्वासम देखून माणसा तुझं पाप क्षमिंच बडून आहे म्हणून त्या संग सांगताने शास्त्रुलनं परिशयुलाचं गुंपू देवात दोषींचाच हे कोण देव एकलस शिवाय अजू कोणही पपनात क्षमिस्ते म्हणून आलोचना करत राहिले. येसू त्यांचे आलोचनाला चवून घेऊन तुम्ही तुमचे मनसूत काय आलोचना करता. तुझे पाप क्षमिंच बडून हात म्हणून सांगणं हलकं की तुनं उठून चाल म्हणून सांगणं हलकं की. होल्या पाप क्षमिंचाले भुईवर माणसाचे लेखाले अधिकारम हाय म्हणून तुम्ही चवून घ्यावा म्हणून त्यांसंग सांगून पक्षवातम राहिले. आता देखून तुनं उठून तुझी बाज उचलून घेऊन तुझ्या घरी जई म्हणून तू संग सांगता म्हणलन. संगच थे त्यांचे पुढं उठून ते जपून राहिले बाजेत उचलून घेऊन देवात महिमा परचत त्याच्या घरी गेलं. अख्खे आचार्य पडले अज मोठोल्ले विंतल देखटलू म्हणून देवात महिमा परचत भेवाकून भरून राहिले. ते होल्यापायी त्यांना बाहेर निघून लेवी मनाचं एकलं कोताल तासील वसूल कराले त्यांना ते खुर्चेत बसून राहणं देखून मा मग्ग ये म्हणून सांगताने ते अख्खई सोडून देऊन उठून त्यांना मग्ग गेलं. ते लेवी त्याच्या घरात त्यांना आले मोठं जेवण घातलन.
कोतालनात दुसरी कितीक जण त्यांना संग खवाले बसले. परिचयुलन त्याचे शास्त्रुలు हे देखून कोतालना संग पापुला संग तुम्ही कसं खात पीत हा म्हणून त्यांच्या शिशुलावर गुलगले. त्यालागी येसू रोग राहलेनालेस पण बेस राहलेनाले వైద్యకి అవసరం నసే. మారు మనసు పొందాसाठी मीना पापुलात बोलवाले आला पण नियतधारणात बोलवाले नाहीवा म्हणून त्या संग सांगलान. त्याई त्यांना देखून योहानूची शिष्युలు कव्वरई अख्ख्याले चवेसे उपासी प्रार्थनाल करतात. तेसस परिचयुलाचे शिष्युలు करतात. पण तुझी शिष्युలు खाऊन पितात म्हणून सांगला. त्यासाठी येसू नवरबाबा त्या संग राहिले तेडवार लग्नाले आले ना आता तुम्ही उपासी ठेवू शकता की नवरबाबा त्या जवळचून धरून जवा पडाचे दिवस येतात. ते दिवसनात त्याई उपासी राहतात म्हणून त्या संग सांगलान. त्यांना त्या संग एक उदाहरणाची खाणी सांगलान. कसं म्हणल्या तुम्हात कोणीस नवे फडक्यात फारून जुने फडक्याले आतकू नाही घाले. एक याला तुम्ही तसं केल्याक नवे फडक्यात खराब केली होता आणि तसंच नवे फडक्याचा मुक्का जुने फडक्यात नाही मिसरे. कोण होल्या काही जुन्या तित्तुलात नव द्राक्षा रस नाही घाले. घाटलासा राहिल्याक नव द्राक्षाचा रस तित्तुलात पिकलवून टाकते. रस गोरून जाते. तित्तुलही खराब होतात. होल्याक नव द्राक्षाचा रस नवे तित्तुलात घालावा. जुन्न द्राक्षा रस पिऊन संगस नव फाजून म्हणून घेवाचा कोणीच नसे. जुन्नस बेस आहे म्हणून घेते म्हणून सांगलन.